उशिरा का होईना पण पावसाने हजेरी लावलेली आहे. पावसाळ्यामध्ये गरमागरम जी भजी खायची मजा आहे ना, ती काही वेगळीच आहे. इतर सीझनमध्ये सुद्धा आपण भजी खातो, परंतु बाहेर छान पाऊस पडतोय आणि त्यात आपल्याला कोणी जर प्लेट भरून मस्त अशी गरमागरम भजी आणि चहा दिला ना, तर ती भजी खाण्याची जी मजा आहे ना, ती काही वेगळीच आहे. आज आपण बनवतोय मस्त अशी खमंग, कुरकुरीत पालकची भजी. परंतु ही जी भजी आहे ना, ही अगदी तुम्ही 2 ते 3 तास जरी ठेवली ना, मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत राहते. तर ही भजी बनवत असताना यात आपल्याला तांदळाचं पीठ, रवा, खाण्याचा सोडा काहीही वापरायचं नाही. तरी ही भजी अगदी खमंग आणि खुसखुशीत होतात. नेहमीची पालकची भजी जर तुम्ही खाल्ली असेल ना, त्यापेक्षा ही 100 नव्हे तर 200% वेगळ्या पद्धतीने आज आपण ही तयार केलेली आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण आता सुरुवात करूया. तर या ठिकाणी आज आपण जी पालकची भजी बनवणार आहोत ना, ती ह्या पोह्यांपासून बनवणार आहोत. पोहे वापरल्यामुळेच आपली जी भजी आहे ना, अगदी तुम्ही 2-3 तास जरी ठेवली ना, मस्त अशी कुरकुरीत राहतात. तर या ठिकाणी साधारणतः 1 वाटीभर मी इथे पोहे घेतलेले आहे. आता हे पोहे ना आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, जेणेकरून यातलं जे खराब पाणी आहे ना, म्हणजे जी काही धूळ माती असेल ना, ती पूर्णपणे निघून जाईल. बरेच जण आता विचार करतील, डायरेक्टच आपण पोह्यांची पावडर ह्या भज्यांमध्ये वापरली तर चालेल का? तर तसंही केलं तर चालेल, परंतु स्वच्छ धुतल्यामुळे ना ते छान होतात आणि भिजतात सुद्धा छान. आता हे स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर आपल्याला एक 5 मिनिटं तरी हे असेच ठेवायचे आहे, म्हणजे अजून थोडेसे सॉफ्ट होणार आहे. 5 मिनिटानंतर आपण आता याची भजी बनवायला घेणार आहोत. 5 मिनिटं झालेली आहे. बऱ्यापैकी हे आपले मऊसूत झालेले आहे. एखाद्या दुसऱ्या मिक्सिंग बाउलमध्ये आपण आता ट्रान्सफर करून घेऊया. यामध्ये टाकूया कांदा. कांदा जर तुम्हाला जास्त आवडत असेल ना, तर तुम्ही ते कांद्याचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल. त्यानंतर अजून छान खमंगपणा यावा, कुरकुरीत व्हावी ना, याकरता मी ते एक छोट्या साईजचा बटाटा सालं काढून त्याला किसून पाण्यामध्ये ठेवलेला होता, तो सुद्धा आपण टाकून घेऊया. त्यानंतर हिरवी मिरची, या तुम्ही हिरवी मिरची लसूण आल्याची पेस्ट जरी घातली ना तरीही चालेल, पण मी अगदी साधी सिंपल सोपी बनवत आहे, त्यामुळे जास्त काही मी यामध्ये मसालेही वापरणार नाही आहे. अगदी साध्या सिंपल पद्धतीने बनवणार आहे. बारीक कापलेली हिरवी मिरची, अख्खे धने क्रश करून घेतलं, पाव चमचा आपल्याला लाल मिरची पावडर आणि हळद पावडर घालायची आहे. त्यानंतर 1 चमचा ओवा घ्यायचा आहे, हातावरती छान असा चोळून घ्यायचा आहे. आता हे सर्व जिन्नस हाताने छान असे एकजीव करून घेऊया. आता हे पोहे आपण जसे जसे मिक्स करत जाऊ ना, तसं तसं याचा छान असा गोळाही तयार होईल आणि हे घट्ट व्हायला लागेल. यामध्ये ना आपल्याला पाण्याची आवश्यकता लागणार आहे, पण आपण ते पुढे वापरणार आहोत. त्यापूर्वी ना सगळे जिन्नस जितके जमेल ना तितके हाताने छान असे स्मॅश करायचे, म्हणजे पोहे सुद्धा छान असे बारीक होतात. सगळे जिन्नस छान मिक्स झालेले आहे. यानंतर ना यामध्ये माझ्याकडून मीठ टाकायचं अगोदर राहिलेलं होतं, ते सुद्धा आता मी टाकून घेतलेलं आहे. आता यामध्ये ना आपल्याला पाणी घालायचं आहे. आता हे मिश्रण आपल्याला कसं करायचं आहे, आपण जसं भज्यांसाठीचं पीठ तयार करतो ना, अगदी तसंच करायचं आहे. अगदी जास्त म्हणजे घट्ट नाही ठेवायचं आणि खूप जास्त पातळ नाही, तर मध्यम कन्सिस्टन्सीचं हे पीठ आपण आता तयार करून घेऊया. थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हाताने छान एकजीव करायचं आहे. त्यानंतर ना ह्या भज्यांना छान अशी बाइंडिंग यावी ना, याकरता मी इथे बेसन पीठ वापरलेलं आहे. साधारणतः अर्धी वाटी बेसन पीठ मी घेतलेलं आहे. अगदी आपण जास्त सुद्धा घालायचं नाही, नाहीतर नुसतेच बेसनाची भजी होणार आणि ते नंतर खूप जास्त असे मऊ पडणार. त्याकरता ना थोडासा पोह्यांचा असा क्रंचीनेस राहिला पाहिजे आणि बेसन पिठाचा सुद्धा फ्लेवर ह्या भज्यांना आला पाहिजे. तर ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. तर हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. अगदी जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. जास्त घट्ट झाल्यास खूप कडक होतील, त्यामुळे मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये मध्यम घट्ट हे पीठ आपल्याला तयार करायचं आहे. तेलाचं मोहन घातलेलं आहे, त्यामुळे खुसखुशीत आपली भजी होणार आहे. कारण आपण यामध्ये ना खाण्याचा सोडा वापरत नाही, त्यामुळे तेलाचं मोहन घातलेलं आहे. साधं घाला, गरम घाला, कसंही तुम्ही यामध्ये घालू शकता. तर ही पालकची भजी आपण तयार करत आहोत. तुम्ही नुसती कांद्याची जरी बनवली ना तरीही छानच लागणार आहे, परंतु पालकची जी भजी आहे ना ती मस्तच लागतात. आणि पालक टाकताना सुद्धा ना अगदी आपण जेव्हा भजी तळायला घेऊ ना त्याच्या अगोदरच घालायची आहे. अगदीच अगोदर जर टाकून ठेवली ना, पालक अगदी मऊ पडते, कुरकुरीतपणा त्या पालकमध्ये राहत नाही आणि भजी सुद्धा मऊ पडतात. त्यामुळे अगदी वेळेवर आपल्याला यामध्ये कोथिंबीर आणि पालक घालायची आहे. कुठलीही भजी बनवा पालकची अगदी शेवट घालायची आहे. तर हे पहा, अशा पद्धतीचं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. पाण्याची जशी जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल ना, तसं तुम्ही पुढे पाणी ॲडजस्ट करू शकता. फक्त जास्त घट्ट पीठ ठेवू नका, कारण पोहे ना काही वेळानंतर फुगतात. तर हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. लगेचच भजी बनवायला घेऊया. तेल इथे छान असं मी मीडियम गरम करून घेतलेलं आहे. मीडियम गरम तेलामध्ये आपल्याला ही भजी सोडायची आहे. तेलाचं टेम्परेचर फार नको, नाही तर वरतून भजी
चा रंग चेंज होईल आणि आतून ते कच्ची राहतील, छान कुरकुरीतपणा सुद्धा येणार नाही. मध्यम गॅसवरतीच आपल्याला ही भजी तळायची आहे. कमी गॅसवर तर ही भजी अजिबात तळायची नाही, नाहीतर खूप जास्त तेलकट होतील. त्यामुळे या गोष्टीची काळजी नक्की घ्या. मस्त असे खमंग सोनेरी रंगावर जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत आपण आता ही तळून काढूया. तर हे पहा, मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. मस्त अशी खरपूस दिसत आहे. भजी छान अशी खमंग कुरकुरीत तळली गेलेली आहे. काढून घेऊया. पण त्यापूर्वी ना यासोबत काही हिरव्या मिरच्या सुद्धा तळून घेऊया. कारण भज्यांसोबत जर हिरवी मिरची नसेल ना तर मजाच येणार नाही. त्यामुळे मी इथे काही हिरव्या मिरच्या सुद्धा तळून काढलेल्या आहे. तर आता ही भजी आपण काढून घेऊया. जर या पद्धतीने तुम्ही अजूनपर्यंत भजी बनवली नसेल ना, नक्की ट्राय करून पहा. अगदी कुरकुरीत राहते, अगदी छान तयार होतात. कारण पोह्यांमुळे ना भज्यांना इतका छान असा कुरकुरीतपणा आलेला असतो ना, अगदी तुम्ही बराच वेळ जरी ठेवली ना तरीही अजिबात नरम पडत नाही. चवीला सुद्धा अप्रतिम लागतात. तर आता ही भजी पहा, रंगावरून तर तुम्हाला अंदाज आलाच असेल. काय मस्त असा रंगही आलेला आहे. आलं की नाही तुमच्याही ही भजी बघून तोंडाला पाणी. आता बाहेर मस्त असा पाऊसही पडत आहे. वाट कुसली बघताय. जर तुमच्याकडे पालकची भाजी नसेल ना, नुसती तुम्ही कांद्याची जरी ही भजी बनवली ना तरीही छान लागणार आहे. किंवा इतर कुठल्या पालेभाज्या जशी तुम्ही यामध्ये मेथीही घालू शकता किंवा नुसतीच कोथिंबीर कांदा घालून सुद्धा ही छान भजी तयार करू शकता. बऱ्याच दिवसापासून आपण सर्वच जण पावसाची आतुरतेने वाट बघत होतो. आता पावसाळ्यालाही सुरुवात झालेली आहे आणि पावसाळ्यामध्ये जर भजी नसेल ना तर त्या पावसाळ्याची मजाच येणार नाही. बऱ्याच जणांना कांद्याची भजी आवडतात, काही जणांना बटाटा भजी, काहींना पालक भजी. प्रत्येकाची आवड ही वेगळी वेगळी आहे. आता यातली तुमची फेवरेट भजी कोणती आहे ना ते मला कमेंट करून जरूर कळवा. आणि ही रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.